राजकीय व सामाजिक क्षेत्रातील धडाकेबाज नेतृत्व। भारतीय जनता पार्टी सांगलीचे चिटणीस माननीय किशोर काका डोंबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नंदकुमार काका पाटील, कृष्णात अण्णा गायकवाड, विनय अण्णा भंडारे, सुरेश काका पाटील, रेवण बापू सूर्यवंशी, शशिकांत कोरे, राजू तोडकर, संजय लकडे। त्वरित विकणे आहे 1 एकर जागा, प्रशस्त इमारत, ऑफिससाठी, दुकानसाठी लागणारे फर्निचर, टेबल, खुर्ची, कोच, कपाट सर्व विकणे आहे। विटा सांगली रोड रस्त्यालगत श्री मंगल कार्यालयासमोर विटा। संपर्क 99 23 100 888। लैंगिक अत्याचार व आत्महत्या प्रकरणी दोघांना अटक, 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। करगणी येथील एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्यामुळे त्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली। त्या मुलीला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिचा लैंगिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुख्य संशयित राजू गेंडी या संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले। तर दुसरा संशयित रामदास गायकवाड याला ग्रामस्थांनी चोप मार दिल्याने त्यास उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते। दरम्यान रोहित खरात आणि अनिल काळे हे दोघे संशयित फरार होते। त्यांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली। न्यायालयाने त्यांना 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। राजकीय हस्तक्षेपामुळे केवळ आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु ग्रामस्थांनी संशयितांवर बाल लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। त्यानुसार 4ही नराधमांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले। संशयित आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून आणखी धक्कादायक माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी दिली। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे।